नमस्कार मंडळी. आता मी अध्याय 16वा वाचायला घेते. मी वाचते, तुम्ही ऐका. श्रीपाद राजम शरणम प्रपत्ती. अध्याय 16. श्रीमन नारायण वृत्तांत. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे स्मरण करीत मार्गक्रमण करीत होतो. स्वामी कुरुगड्डीला कुरवपूरला असल्याचे कळल्यापासून माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांच्या दर्शनाची ओढ क्षणोक्षणी वाढतच होती. मार्गात एक उसाचे शेत दिसले. शेतात एक शेतकरी आनंदात बसला होता. शेजारीच उसाचा रस गाळून त्याचा गूळ करण्याचे काम चालू होते. त्या शेतातील खाटेवर बसलेल्या शेतकऱ्याने मोठ्या नम्र भावाने मला बोलावून उसाचा रस दिला. तो फारच मधुर रस होता. मी श्रीपादांच्या दर्शनास जात असल्याचे ऐकून त्या शेतकऱ्यास खूप आनंद झाला. तो शेतकरी मला म्हणाला, अहो काका, माझे नाव श्रीमान नारायण मल्लादी. आमचे गाव मल्लादीपुरम होते, परंतु कालांतराने त्याचे नाव मल्लादी असे अपभ्रंशाने पडले. श्रीपाद श्रीवल्लभांचे आजोबा श्री बापनाचार्युलू यांचे आडनावसुद्धा मल्लादी असे होते. ते ब्राह्मण होते, परंतु आम्ही चौधरी आहोत. त्यांचे आणि आमचे अगदी जवळचे संबंध असताना आम्ही मल्लादीपुरम गाव सोडून पिठिकापुरम गावी आलो. त्यावेळी आमची परिस्थिती फारच बिकट होती. सारी स्थावर जंगम मालमत्ता विकून टाकून अंगावरील एका कपड्याने आम्ही येथे पिठिकापुरमला आलो. श्री बापनाचार्युलू यांनी आम्हास मोठ्या प्रेमाने जेवू घातले. त्यांचे शेत करण्याची आमची इच्छा आम्ही त्यांना बोलून दाखवली. त्यावेळी श्रीपाद घरी होते. ते म्हणाले, बापनाचार्युलूंच्या घरातील अन्न हे देवाच्या प्रसादासारखे असते. देवाच्या कृपेशिवाय हा प्रसाद मिळत नाही. बापनाचार्युलूंचे दर्शन मिळणेसुद्धा दुर्लभ आहे. तुमच्या पुण्याईनेच घडले आहे. बापनाचार्युलू आम्हास म्हणाले, आम्ही आमचे शेत करण्यास दुसऱ्यांना दिले आहे. काही कारण नसताना त्यांना काढून टाकणे धर्माविरुद्ध होईल. आता तुम्ही एक मुठभर उडीद एका कापडात बांधून घेऊन पश्चिम दिशेस जा. तुमच्या मनोकामना पूर्ण होताच ते कुळीत उडीद टाकून द्या. परमेश्वर अत्यंत दयाळू आहे. जो खडकात असलेल्या बेडकाला सुद्धा अन्न पुरवितो, तो तुम्हाला अन्न पुरवणार नाही का? तुम्ही आपल्या कार्यात यशस्वी व्हाल. आम्ही जेवण केले व निघताना धोत्र्याच्या सोग्यात मूठभर कुळीद बांधून घेऊन पश्चिमेकडे तोंड करून निघालो. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने प्रवासात अन्न पाण्याचा मुळीच त्रास झाला नाही. न मागताच आम्हास जेवण मिळत होते. हे केवढे आश्चर्य! चालत चालत आम्ही आंध्र प्रांत ओलांडून कर्नाटक प्रांतात प्रवेश केला. मार्गात आम्हास अनेक पर्णकुट्या दिसल्या. त्यात राहणारे लोक वृद्धच होते. त्यांच्याजवळ धनसंपत्ती वगैरे काही नव्हती. एका पर्णकुटीत आम्ही प्रवेश केला. तेथे एक वृद्ध जोडपे राहत होते. ते जातीने चौधरी होते. त्यांचा एकुलता एक मुलगा सर्पदंशाने मरण पावला होता. त्या मुलाची पत्नी कृष्णा नदीत स्नान करीत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. त्यांना संतान नव्हते. या वृद्ध दाम्पत्याला आता कोणाचाच आधार उरला नव्हता. त्यांचे शेजारी मात्र त्यांच्याबरोबर मधुर भाषण करीत व वेळोवेळी त्यांना मदत करीत असत. या वृद्ध जोडप्याने आमचे उत्तम आदरातिथ्य केले व घरी ठेवून घेतले. जेव्हा जेव्हा आम्ही पुढे जाण्यासाठी निघत असू, त्यावेळी काहीतरी अडचण येई व आमचे जाणे स्थगित होई. शेवटी एका शुभ मुहूर्तावर आम्ही निघालो, परंतु त्याचवेळी त्या वृद्ध गृहस्थास उलट्यांचा आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. तेव्हा आम्हास राहणे भाग पडले. 1-2 दिवसात त्या गृहस्थास बरे वाटल्यावर आम्ही पुढच्या प्रवासास निघालो. आमच्या तेथील 4-5 दिवसांच्या वास्तव्याने त्या वृद्ध कुटुंबाच्या मनात आमच्याविषयी प्रेमभाव उत्पन्न झाला होता. आम्हाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यात प्रेमाश्रू दाटून आले व आम्ही सजन नेत्रांनी त्यांचा निरोप घेतला. धोत्राच्या सोग्यात बांधलेल्या कुळीथाला आता वास येऊ लागल्याने आम्ही ते फेकून दिले. आम्ही त्या वृद्ध दाम्पत्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु त्यांनी आमच्याकडून काहीच घेतले नाही. त्यांची निरीच्छ वृत्ती पाहून आम्हास अतिशय आश्चर्य वाटले. त्या वृद्ध दाम्पत्याच्या परिचयाचा तो एक ज्योतिषी होता. त्याला त्यांनी बोलावले. तो घरी आल्यावर त्या वृद्ध गृहस्थास म्हणाला, तुमच्या घरी आलेले जे अतिथी आहेत ते अतिशय अमंगळ आहेत. त्यांच्या वास्तव्याने तुम्हाला दारिद्र्य प्राप्त होईल. त्यांना तुम्ही लवकरात लवकर घालवून द्या. ते वृद्ध दाम्पत्य म्हणाले, पंडितजी, त्यांच्या वास्तव्याने आलेल्या दारिद्र्याचा परिहार करण्याचा शास्त्रात काहीतरी उपाय असेल ना?
आपण तो सांगावा. त्यासाठी कितीही खर्च झाला तरी आम्ही तो देऊ. त्या अतिथीचे अमंगल्य नष्ट करण्यासाठी जो पूजाविधी असेल ते सांगण्याची कृपा करावी. परमेश्वराच्या इच्छेनेच सारे विश्व चालते. सर्व देवांना मंत्राच्या साहाय्याने प्रसन्न करून घेता येते. प्रत्यक्ष ब्रह्मास प्रसन्न करून घेण्याचे विधान तुम्ही जाणता. यामुळे धर्तीवर तुम्ही ईश्वरच आहात. तुम्ही आमची इच्छा पूर्ण करा ही विनंती. त्या ज्योतिषाला त्या वृद्ध जोडप्याची विनंती मान्य करण्याशिवाय मार्गच नव्हता. तो ज्योतिषी म्हणाला, धान्य उगवण्यासाठी पाण्याची गरज असते. त्यासाठी पर्जन्य यज्ञाची तयारी कर. यज्ञ करणाऱ्या व्यक्तीला देवतुल्य मानतात. प्रत्यक्ष देवसुद्धा यज्ञ करणाऱ्याची स्तुती करतात. यज्ञाचे 5 प्रकार आहेत: देवयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, ब्रह्मयज्ञ आणि पितृयज्ञ. श्रीपाद श्री वल्लभांच्या लीला अत्यंत अद्भुत आश्चर्यचकित होत्या. त्या वृद्ध दाम्पत्याने दिलेल्या द्रव्याच्या साहाय्याने विद्वान ब्राह्मणांद्वारा सर्व कार्यसिद्धीसाठी यज्ञ केला. या यज्ञामुळे आमच्या जन्मपत्रिकेतील सर्व दोषांचे निर्मूलन झाले. त्या वृद्ध दाम्पत्याच्या पुण्याईने आम्हास परमपवित्र अशा यज्ञाचे दर्शन घडले. या यज्ञातील हविष्य इंद्र आणि इतर देवतांना अर्पण केले होते. प्रत्येक देवाच्या इच्छेनुसार हविष्याचा भाग देण्यात आला होता. त्या प्रत्येक देवतेने तोंड भरून आशीर्वाद दिले होते. गाय, वेद, ब्राह्मण, पतिव्रता स्त्रिया, सत्यप्रिय आणि दानशूर लोकांमुळे पृथ्वीचे सृजन कार्य चालते. शेती करण्यास ज्याप्रमाणे बैलांची नितांत गरज असते, तेवढीच गरज इहलोक सिद्धीसाठी यज्ञयागाची असते आणि तितकीच गरज परलोक सिद्धीसाठी गोमातेची असते. शिवाय गायीमुळे आपणास दूध, दही, तूप, लोणी इत्यादी खाण्याचे पदार्थ तर मिळतातच. भूमातेचे 7 गुण. सर्व धर्मांची तत्वे वेदांवरच आधारलेली आहेत. धरती मातेला सुद्धा वेदांचाच आधार आहे. ब्राह्मण लोक आपल्या यजमानाद्वारा यज्ञ करून समाजास सत्कर्म करण्यास प्रवृत्त करतात. अशा सत्कर्माने भूमातेस सामर्थ्य प्राप्त होते. पतिव्रता स्त्रिया आपल्या पातिव्रत्याने धर्माचे रक्षण करतात. पतिव्रता स्त्रियांमुळे धनीमाता समृद्ध होते. सत्य भाषण करणाऱ्या सत्य संकल्पी लोकांमुळे सुद्धा भूमी आनंदित होते. निर्लोभी लोक आपली लोभी वृत्ती टाकून देऊन समाजात माधुर्य वाटतात. तर दानशूर लोक पुण्य मार्गाने मिळालेले धन दीनदुबळ्या अभाग्य लोकांना वाटून इहलोक आणि परलोक दोन्ही साधून घेतात. या सप्तगुणांनी युक्त असलेल्या लोकांमुळे पृथ्वी सदैव प्रसन्न, सामर्थ्यवान आणि भरपूर अन्न पाणी पुरविणारी होते. बापनाचार्युलू सारख्या महापुरुषांनी आम्हाला निमित्त मात्र करून यज्ञपुरुष श्री श्रीपाद वल्लभ यांच्या समक्ष आम्हास धन्य केले. श्रीपाद श्री वल्लभांकडून भक्तांचे रक्षण. यज्ञ निर्विघ्नपणे मोठ्या आनंदात संपन्न झाला. ते वृद्ध दाम्पत्य आम्हास आपल्या मुलासारखे मान देऊन वागवत होते. हे त्यांच्या भाऊबंधांना आवडले नाही. आमचे एक मिरचीचे शेत होते. त्याला 4ही बाजूंनी ताडीच्या झाडाचे कुंपण होते. या ताडीच्या झाडाचा रस गौड लोक येऊन काढून घेऊन जात. एकदा मी शेतात गेलो असताना आमचे भाऊबंद शेतातील मिरच्या तोडून पोत्यात भरून बैलगाडीत ती पोती ठेवून घरी जाण्यास सिद्ध असलेले मी पाहिले. मी एकटाच होतो, परंतु ते 10 लोक होते. याच वेळी एक आश्चर्य घडले. एक अस्वल ताडीच्या झाडावर चढून त्याचा रस पित होते. एवढ्यात त्याचा झोप गेला आणि ते खाली पडले. त्या अस्वलाला जवळ आलेले पाहताच आमचे भाऊबंद घाबरून पळून गेले. अस्वलाच्या विषारी नखांनी होणाऱ्या जखमांची त्यांना कल्पना होती. मी श्रीपादांचे नामस्मरण करीत बैलगाडीत बसलो व ती गाडी चालू लागली. ते अस्वल श्रीपादांच्या नामस्मरणाच्या आवाजाने शांत झाले व आमच्याबरोबर चालत आमच्या घरी आले. त्या अस्वलाला पाहून त्या वृद्ध दाम्पत्याच्या घराजवळचे शेजारी आश्चर्यचकित झाले. त्या रात्री आम्ही श्रीपाद श्री वल्लभांचे भजन केले, तर ते सुद्धा अस्वलसुद्धा आमच्याबरोबर बसून तन्मयतेने भजन ऐकत होते. भजन संपवून सर्वांना प्रसाद वाटला. तो त्या अस्वलाने आनंदाने खाल्ला. यानंतर ते अस्वल आमच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे राहत होते. ते आमच्याशी प्रेमाने राही, परंतु आमच्या शत्रूंना त्याची भीती वाटे. त्याच्या भीतीमुळे शेताचे रक्षण करण्याचे काम अनायसे अस्वलच करी. आमच्या घरी दत्तप्रभूंच्या लीलाकथांचे कीर्तन
आणि श्रीपादांचे नामस्मरण नित्यनेमाने झाले। एकदा असेच शेतात गेले असताना ते अस्वल शेतात आले। माझ्याकडे मोठ्या प्रेमाने पाहिले। मी श्रीपाद स्वामींचे नाम घेण्यास सुरुवात करताच ते मोठ्या आनंदाने नाचू लागले। आमच्या शेजारच्या गावात एक मांत्रिक आला होता। त्याने काही उपासना करून शक्ती प्राप्त केल्या होत्या। त्याच्या प्रभावात येणाऱ्या लोकांकडून तो धन लुबाडून घेऊन संग्रहित करीत होता। आमच्या भाऊबंधांनी त्याला शरण जाऊन त्याचा आश्रय घेतला होता। त्याने अस्वलावर मंत्रप्रयोग केला, त्यामुळे त्याची सारी शक्ती नष्ट झाली। त्यामुळे त्याची सारी शक्ती नष्ट झाली असल्याप्रमाणे अगदी निश्चेष्ट होऊन पडला। दुसऱ्या मंत्र्याने त्याने अस्वलाच्या साऱ्या शक्ती स्वतः आकर्षून घेतल्या। रामायणातील वाली प्रमाणे त्याला एक विद्या अवगत होती, जिच्या प्रयोगाने समोरील शत्रुपक्षाची अर्धी शक्ती त्यास प्राप्त होत असे। या कारणामुळेच श्रीरामांनी वालीला राजाच्या मागे लपवून बाण मारला होता व त्याने त्याचा अंत झाला। अध्याय 16 सुद्धा थोडासा मोठा आहे, त्यामुळे हा मी आता निम्माच वाचला आहे। राहिलेला अध्याय परत नंतर वाचेन। तर तुम्ही पहिल्या अध्यायापासून सगळे अध्याय ऐकायला सुरुवात केली आहे ना। 1 ते 15 अध्याय आपले माझे वाचून झालेले आहेत आणि मी अपलोड केलेले आहेत। तर मधल्या काळामध्ये मी परमार्थापासून थोडीशी लांब गेले होते। सुरुवातीला लग्न झाल्यावर भरपूर देवाचं करत असे। मधल्या काळात अशा काही घटना घडल्या की माझं मन थाऱ्यावर नव्हतं। मी सगळं देवाचं करणं बंद केलं होतं। पण एका क्षणी मला असं स्वतःला जाणवलं की नाही, आपल्याला स्ट्रॉंग व्हायचं असेल तर परमार्थ करण्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे। त्यामुळे मग मी श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रयांचं स्तोत्र वाचायला सुरुवात केली आणि मी अशासाठी चालू केलं की त्यामुळे मला स्वतःला त्याचा फायदा होईल आणि मी त्या सगळ्या स्ट्रॉंग होईल मनाने। मग असा एक विचार आला की अरे, आपण जे करतोय ते आपण यूट्यूबवर एक जर अध्याय टाकला तर ज्यांना शक्य होत नाही आहे रोज वाचणं, तर त्यांना काम करता करता एकीकडे ऐकता येईल, प्रवास करताना ऐकता येईल, अगदी रात्री झोपलेल्या असताना जरी एकीकडं ऐकत राहिले तरी शांत झोप येईल। साधारण 15 ते 20 मिनटं शांत एकाग्र चित्ताने ऐकलो आपण तर डोक्यातले विचार जरा बाजूला होतील। आपल्या डोक्यात ज्या त्या सध्या अनेक विचार असतात, प्रापंचिक असतात, आपल्या धंद्याच्या असतात, बिझनेसच्या असतात, आपण जो जॉब करतोय तिथल्या असतात। तर जरा 15-20 मिनटं शांततेने जरा आपला परमार्थ घडेल असं मला एक वाटतंय आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या तुम्ही सुद्धा असं स्ट्रॉंग व्हाल माझ्यासारखे। तर अशा उद्देशाने मी हे चालू केलेलं आहे। तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा नक्की लाभ घ्या। जर तुमचे काही मित्र मैत्रिणी जर काही परदेशात असतील, वास्तव्यात असतील किंवा जे म्हातारे आहेत की ज्यांना देवाचं करायची खूप इच्छा आहे पण नाही आहे शक्य असं बसून 15-20 मिनटं बसून करणं शक्य नाही, तर त्यांनी जरी ऐकलं तरी त्यांचा वेळ एक छान जाईल। तर अशा सगळ्या उद्देशाने मी हा एक यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे। तर मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा। धन्यवाद।